Welcome back everyone to our channel Science Builders. So today we are going to discuss आज आपण चर्चा करणार आहोत STI 2016 पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेल्या विज्ञानातील प्रश्नांबाबत. तर आजचं डिस्कशन असणार आहे STI 2016 म्हणजे 2017 पासून आयोगाने कंबाईन पॅटर्न राबवला होता, पण त्या अगोदर PSI, STI आणि ASO अशा 3 स्वतंत्र पूर्व परीक्षा व्हायच्या. त्यापैकी आज आपण STI 2016च्या प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या सामान्य विज्ञानावरील प्रश्नांबद्दल चर्चा करू. तर वळूयात पहिल्या प्रश्नाकडे. आणि आज वन मोर इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑन स्पेशल डिमांड ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या खास आग्रह असतो, त्यांनी इंग्रजीतला कंटेंट वाढवण्याची विनंती केली. त्यामुळे मॅक्झिमम वी विल ट्राय टू स्पीक अँड वी विल ट्राय टू इलॅबरेट द थिंग्स अँड द टर्म्स इन इंग्लिश. सो श्रव्यातील ध्वनिलहरींच्या साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी डॅशसाठी उपयोगी होते. श्रव्यातीत ध्वनिलहरी म्हणजे आपण त्याला म्हणतो अल्ट्रासाउंड्स. आणि अल्ट्रासाउंड ज्यावेळेस आपण इथं यूज पाहतोय त्याचा अल्ट्रासोनिक साऊंड्सचा यूज आपण स्कॅनिंगसाठी करतो. आता हे स्कॅनिंग करतो म्हणजे आपण त्याला काय म्हणू, सोनोग्राम असं म्हणू शकतो आपण त्याला. सोनोग्राम ऑर इन अदर टर्म्स ऑफ मेडिकल्स वी कॉल इट ॲज सोनोग्राफी. आणि हे कशासाठी करतात? टू मॉनिटर अनबॉर्न बेबी, म्हणजे जे भ्रूण असतं त्या भ्रूणाच्या स्टेटसबद्दल, कंडिशनबद्दल, स्थितीबद्दल माहिती असावी, अर्भकाबद्दल गर्भातील, त्यासाठी याचा वापर केला जातो. त्याचबरोबर कंडिशन डायग्नॉसिंग, ज्याला आपण म्हणतो की कंडिशन डायग्नॉसिंग कुणाची, तर इंटरनल ऑर्गन्सची. जे अंतरेंद्रिय असतात त्यांच्या इमेज बनवणे, त्याचबरोबर त्याच्यावरती ओव्हरलूक ठेवणे आणि त्याच्या फंक्शनिंगची स्टडी करणे. फंक्शनिंग स्टडी ऑफ कुणाची? हार्ट, ॲब्डॉमिनल ऑर्गन्स, पेल्विक ऑर्गन्स किंवा अजून ब्लड वेसल्स म्हणता येईल आपल्याला इंटरनल बॉडीमध्ये. तर हा आहे अल्ट्रासोनिक साऊंड्सचा यूज आपल्याकडे मेडिकलमध्ये. तर आपल्या पर्यायामध्ये काय काय दिलेलं आहे मग? गर्भात असलेला दोष समजण्यासाठी यस, मॉनिटर अनबॉर्न बेबी करेक्ट आहे. टू एक्झामिन डिफेक्ट्स इन अ फिटस आलं त्यात. अँड हृदयाच्या झडपांची हालचाल म्हणजे फंक्शनिंग अँड स्टडी ऑफ हार्ट, ॲब्डॉमन, पेल्विक रिजन, ब्लड वेसल्स अँड ऑल दिस थिंग्स. म्हणजे आपले दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके, तर पर्यायात पहा, दोन्ही विधाने ए आणि बी सत्य आहेत. पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3 वुड बी इट्स आन्सर. ओके, होप यू ऑल आर गेटिंग इट. नाव लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? नाव इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ज. आता वर आपण पाहिलं अल्ट्रासोनिक साऊंड, आता इन्फ्रासोनिक साऊंडमध्ये ऑडिबल साऊंड आणि इनऑडिबल साऊंड असतो. मग आपण बोलूया तिथं इनऑडिबल साऊंड, बिकॉज इनऑडिबल साऊंड कोणता असतो? इन्फ्रासोनिक आणि अल्ट्रासोनिक. मग इन्फ्रासोनिक साऊंड काय आहे? इनऑडिबल म्हणजे बिलो ऑडिबल फ्रिक्वेन्सी म्हणू आपण त्याला. आणि याची जी ध्वनिलहरींची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी किती असणार आहे इन्फ्रासोनिकची? बिलो ऑडिबल म्हणजे लेस दॅन 20 हर्ट्स, 20 हर्ट्सपेक्षा कमी असते. सो वी कॅन नॉट हिअर इट. आणि ह्या ध्वनिलहरींची निर्मिती कुठं होत असते जनरली? याचे सोर्सेस काय आहेत ह्या ध्वनिलहरी? अर्थक्वेक, ओल्कॅनिक इरप्शन्स, ज्याला आपण ओल्कॅनो म्हणू थोडक्यात, याच्यामधनं या ध्वनिलहरी देखील तयार होऊ शकतात. बट याच ध्वनिलहरींचा वापर फ्यू ॲनिमल्स करतात. काही जीवसृष्टीमध्ये उपलब्ध असणारे प्राणी करतात या ध्वनिलहरींचा वापर. ते कोणते प्राणी आहेत? रायनो असतील, हिप्पो असतील, ऑक्टोपस असेल, पिजन्स, कबूतर देखील करतात ह्या ध्वनिलहरींचा वापर.
त्याचबरोबर कटल फिश असेल, कॉड्स असतील, त्या व्यतिरिक्त एलिफंट्स असतील, अँड ऑल्सो अपार्ट फ्रॉम दॅट व्हेल्स. तर मग रायनो, हिप्पो, ऑक्टोपस, पिजन, कटलफिश, कॉड, एलिफंट, व्हेल्स यापैकी कुठली कुठली प्राणी आहेत तिथं? व्हेल आहे, रायनोस गेंडा आहे, हत्ती एलिफंट आहे, म्हणजे वरील सर्व, ऑल ऑफ द अबव. सगळ्याच प्राण्यांना इन्फ्रासोनिक साऊंड्स कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. ओके, आय थिंक यू आर क्लिअर विथ इट. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो पुढचा प्रश्न आहे, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीचा डॅश डॅश वाढवतो. म्हणजे आपण त्याला काय म्हणू? चेंज इन साऊंड, किंवा त्याला असं आपल्याला म्हणता येईल की आपण काय करतोय त्यात इन्क्रीजिंग साऊंड करतोय, त्याला इन्क्रीमेंट करतोय, इन्क्रीमेंट इन साऊंड. मग हा साऊंड वाढवायचं म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? चेंज ॲम्प्लिट्यूड. म्हणजे इथं आपल्याला याचं उत्तर भेटतंय बघा. काय म्हणते? फिबल साऊंड टू लाऊड साऊंड. फिबल साऊंडकडनं म्हणजे आपल्या छोट्या दुर्बल प्रतीचा जो ध्वनी आहे, कमी आवाजाकडनं मोठ्या आवाजाकडे आपल्याला जायचे तर आपल्याला त्याचा ॲम्प्लिट्यूड बदलावा लागतो. आता ॲम्प्लिट्यूड बदलणं म्हणजे काय आहे? ॲम्प्लिट्यूड ऑफ साऊंड वेव्ह म्हणजे काय? तर ॲम्प्लिट्यूड इज द लाऊडनेस or let us say amplitude is the loudness, or we call it as the maximum displacement of vibrating sound particle. आपल्याला माहिती आहे साऊंड ज्यावेळेस निर्माण होतो त्यावेळेस ध्वनीचं काय होतं? व्हायब्रेशन असतात, म्हणजे कंपन असतं. सो दिस व्हायब्रेटिंग साऊंड पार्टिकल्सचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं त्या डिस्प्लेसमेंटला आपण त्याचं ॲम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजेच दुसऱ्या भाषेत ॲम्प्लिट्यूड हे काय आहे? लाऊडनेस ऑफ द साऊंड पार्टिकल्स आहे. सो याचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी, विपुलता, किंवा आपण त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हणू. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय म्हणतो आपल्याला? प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते? आता एव्हरी ह्युमन बिईंग ऑन ॲन ॲव्हरेज जी ब्रेदिंग करतो तर त्याला आपण पर डे ब्रेदिंग जर घेतली तर आपल्याला अगोदर आपण त्याची लिटर्स आणि के जीमध्ये ब्रेदिंग कॅल्क्युलेट करू. तर पर डेमध्ये किंवा दिवसागणिक एका दिवसामध्ये आपण जे श्वसन करतो त्यात 20,000 लिटर्स, मी लिटर्समध्ये बोलतोय, 20,000 लिटर्स एवढी ब्रेदिंग किंवा एअर जी आहे आपण पर डे आपल्या शरीरामध्ये घेत असतो. मग आता यात जे आहे टोटल रोल ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम कामात येतो. रोल ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम, आता एक्झलेशन, इन्हेलेशन ते रेस्पिरेशनचा भाग आहे. तर ते काही टोटल डिस्कशन आपण इथं करणार नाही. पण पर डे जे आपण कन्झम्पशन काढतो ॲव्हरेज अडल्टचं, तर ॲव्हरेज अडल्ट जो असतो तो इनहेल करतो म्हणजे आत घेतो किंवा एक्झेल करतो, इनहेल और एक्झेल 7 to 8 लिटर्स ऑफ एअर पर मिनिट. प्रत्येक मिनिटामध्ये किती? 7 ते 8 लिटर एवढी हवा आत बाहेर केली जाते. आणि त्यापैकी ॲप्रॉक्स एका दिवसामध्ये ऑक्सिजन किती असतो? 11,000 लिटर एवढा ऑक्सिजन असतो. आणि वेन वी आर टॉकिंग अबाउट इट इन द किलोग्राम्स, सो वी ब्रेथ इट अबाउट, एक हेल्दी बॉडीमध्ये ॲव्हरेज आपण घेऊ 13 kg ऑफ एअर असते. किती? 13 kg ऑफ एअर पर डे. आता 13 kg ऑफ एअर पर डे ॲव्हरेजमध्ये आहे. इट मीन्स आपल्याकडं एक दिलेल्या पर्यायांपैकी मोस्ट प्रॉबेबल आन्सर कुठला असणार आहे? 10 ते 20 किलोचं असणार आहे. 10 to 20 किलोज ऑफ एअर पर डे. होप यू आर क्लिअर विथ इट. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? आता ग्लुकोजचं अल्कोहोल म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर जे आहे इथिल अल्कोहोलमध्ये, म्हणजे आपण याला काय म्हणू? फर्मेंटेशन ऑफ अल्कोहोल म्हणू. या प्रोसेसला काय म्हणू आपण? फर्मेंटेशन ऑफ अल्कोहोल.
अँड व्हेन द फर्मेंटेशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस, किंवा आपण त्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन देखील म्हणतात दुसऱ्या शब्दामध्ये, अल्कोहोलिक फर्मेंटेशन. व्हेन दिस प्रोसेस टेक्स प्लेस ॲट दॅट टाइम 1 मोल ऑफ ग्लुकोज जो असतो, ग्लुकोजचा जो 1 मोल आहे त्याचं रूपांतरण कशात होतं, 2 मोल्स ऑफ इथेनॉल आणि प्लस त्याच्यासोबत 2 मोल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. मग आता याची जर रिॲक्शन पाहायची झाली आपल्याला तर C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोज आहे, आणि ज्यावेळेस आपण याचं फर्मेंटेशन घडवून आणतो ॲट दॅट टाईम याचं फॉर्मेशन होतं 2 मोल्स ऑफ इथेनॉल, म्हणजे आपण ज्याला C2H5OH असं म्हणतो, प्लस याच्यासोबत कार्बन डायऑक्साईड गॅस लिबरेट होतो. ओके, तर याच्यामध्ये जे कॅटलिस्ट म्हणून इथं काम करतं ही रिॲक्शन घडत असताना ते असतं झायमेज. व्हॉट इज दॅट? झायमेज एन्झाईम आहे. हो, झायमेज आपल्या दिलेल्या पर्यायांपैकी कुठं आहे? ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4 वुड बी आवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता वायू ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत ठरतो? आता ग्रीन हाऊस इफेक्ट आपण ज्यावेळेस चर्चा करतो, ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे अगोदर ते समजून घेणं गरजेचं आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट ही कंप्लीट एक नॅचरल प्रोसेस आहे. इट इज अ कंप्लीट नॅचरल प्रोसेस, आणि ही कुठं घडते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती म्हणू, किंवा आपण त्याला म्हणू पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणू आपण त्याला. आणि ती काय करते? विच वॉर्म्स द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, वॉर्म्स द अर्थ्स ॲटमॉस्फिअर, म्हणजे पृथ्वीच्या भोवतालचं जे वातावरण आहे त्या वातावरणाला ती वॉर्म करण्याचं काम करते, उष्ण करण्याचं काम करते. मग आता बेसिकली ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, तर या प्रोसेसमध्ये इन धिस प्रोसेस जे गॅसेस आहेत कुठले? अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधले, ते ट्रॅप करतात कुणाला? ट्रॅप द हीट ऑफ सन. सूर्याची जी उष्णता आहे ती ह्या गॅसेसमध्ये ट्रॅप केली जाते. ओके, अपेक्षा करतो यू आर क्लिअर विथ इट. आणि यात मग मोस्टली कुठले गॅसेस असतात हे ट्रॅपिंग हीटसाठी वापरण्यात आलेले? तिथं CO2, मिथेन, नायट्रस ऑक्साईड किंवा ओझोन. बट मोस्ट प्रॉबेबल किंवा मेन सोर्स ऑफ ग्रीन हाऊस गॅस जो आहे तो प्रायमरी, ज्याला म्हणतो आपण मेन म्हणा किंवा प्रायमरी म्हणा आपण त्याला, हा जो आहे तो कोण असतो? CO2. म्हणून दिलेल्या पर्यायामध्ये इथं CO2, O2, N2 का O3 यापैकी कार्बन डायऑक्साईड हे सगळ्यात बरोबर उत्तर असणार आहे. सो वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. योग्य जोड्या जुळवा. आता जोड्या दिलेल्या आहेत इकडं आणि त्याच्या समोर त्यांची क्लास दिलेली आहेत. ओके, तर आता सगळ्यात पहिली जोडी दिली आपल्याला लीच. आता लीचेस काय आहेत? लीचेस या पॅरासायटिक वर्म आहेत. लीचेस आर द पॅरासायटिक वर्म्स, आणि ह्या पॅरासायटिक वर्म्स कोणत्या क्लासमधनं बिलॉंग करतात? दे बिलॉंग टू ॲनिलिडा. मग त्यानंतर ऑक्टोपस. आता ऑक्टोपस इट इज हायली ॲडव्हान्स्ड मरीन ॲनिमल. आपल्याला माहीत आहे इट इज अ मरीन ॲनिमल, आणि हा खूप ॲडव्हान्स्ड मरीन ॲनिमल आहे. आणि दिस बिलॉंग्स टू द क्लास मोल्युस्का. हा कुठून बिलॉंग करतो? मोल्युस्का. देन त्यानंतर डॉगफिश. डॉगफिश इट इज अ टाईप ऑफ शार्क. आणि शार्क म्हटलं की मासे. मासे म्हणजे कुठे येतात त्या? दे आर बिलॉंगिंग टू द क्लास पायसिस. आणि सगळ्यात शेवटी स्टेगोसार्स. आता स्टेगोसार्स म्हणजे काय आहे? स्टेगो इट इज अ ग्रीक वर्ड. स्टेगो रूफ अँड सार्स SAURS. सार्स मीन्स लिझार्ड, म्हणजे लिझार्ड. पाल म्हटलं की रेप्टिलिया, याला आपण रेप्टाईल्स असं म्हणतो. मग आता याच्यावरून आपण लावू शकतो लीच, ॲनिलिडा म्हणजे पहिल्याचं 4, ऑक्टोपस मोल्युस्का म्हणजे दुसऱ्याचं 3, डॉगफिश पायसिस म्हणजे 1, आणि स्टेगोसार्स रेप्टाईल्स म्हणजे 2. 4, 3, 1, 2 हे ज्या पर्यायात असेल ते पर्याय अगदी बरोबर असणार आहे आपला. ओके, घेऊयात पुढचा प्रश्न.
आदिजीवांच्या खालीलपैकी कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहद्द केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक, बृहद्द केंद्रक म्हणजे काय, लेट अस कॉल इट मॅक्रो न्यूक्लियस, आणि सूक्ष्म केंद्रक म्हणजे मायक्रो न्यूक्लियस. आदिजीव म्हणजे कोण आले त्यात, मग आता प्रिमिटिव्ह सेल्स बोलू आपण त्यात. प्रिमिटिव्ह सेल्स म्हणजे प्रिमिटिव्ह सेल्स वेअर मोस्टली कशा होत्या, त्या सिंगल सेल्ड ॲनिमल्स आहेत, बरोबर. मग आता सिंगल सेल्ड ॲनिमल, मग हा कुठून येतो, कोणत्या ग्रुपमधनं येतो, दिस बिलॉंग्स टू ग्रुप प्रोटोझोआ, ज्याला आपण प्रोटोझोनस देखील म्हणतो, ग्रुप ऑफ प्रोटोझोन्स. आणि यांच्यामध्ये काय असतं, प्रेझेन्स ऑफ हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत. बट दे आर शॉर्टर, हे कसे असतात, खूप आखूड असतात, शॉर्टर असतात. आणि ते जरी सिंगल सेल्ड असले, स्टील दे आर द सिंगल सेल्ड ॲनिमल्स, बट दे कॅन बी सीन विथ नेकेड आईज, उघड्या डोळ्यांनी त्यांना पाहता येतं. आणि त्यांच्यामध्ये सम ऑर्गनल्स आहेत, दे आर पॅरलल, कुणाला पॅरलल आहेत ते, पॅरलल टू मल्टीसेल्युलार्स, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनल्सला पॅरलल असणारे काही त्यांच्याकडे ऑर्गन्स आहेत. मग आता त्यात आपण चर्चा करूयात न्यूक्लियसबद्दल. न्यूक्लियसमध्ये त्यांच्याकडे जे मायक्रो न्यूक्लियस आहे, दॅट मायक्रो न्यूक्लियस काय करतं, रिप्रोडक्टिव्ह फंक्शन्स ऑर्गनाईज करतं किंवा रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग करतं. तर मॅक्रो न्यूक्लियस काय करतं, सेल मेटाबॉलिझम पाहतं, ज्याला आपण प्रोटीन सिंथेसिस वगैरे असं म्हणू. तर हा कुठं आहे, सिलिएट्समध्ये, म्हणजे यांचे अस्तित्व जे आहे, तर कोणत्या वर्गाचा गुणधर्म आहे हा, टोटली इट इज ऑफ सिलिएट्स, इट बिलॉंग्स टू द क्लास ऑफ प्रोटोझोआ अँड इट इज द फ्रॉम सिलिएट्स, ग्रुप ऑफ सिलिएट्स, ज्याला आपण सिलियाटा देखील म्हणतो. होप यू आर क्लिअर विथ इट. घेऊयात आपण पुढचा प्रश्न. गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच डॅश डॅश वॉलने बनलेले असते. गॅस्ट्रोपोडा म्हटलं की गोगलगाय म्हणजे स्नेल्स. आता ह्या ज्या स्नेल्स आहेत त्या इनव्हर्टिब्रेट्स आहेत. दे बिलॉंग टू फायलम मोलुस्का. आणि या कशा असतात, सिंगल शेल, म्हणजे त्याला आपण सिंगल वॉल्ड शेल असं म्हणू, सिंगल वॉल्ड शेल. आणि ज्या ऑफन दे आर इन कॉइल्ड मॅनर अँड देअर मसल्स आर अटॅच्ड. मसल्स काय करतात, मसल्स आर अटॅच्ड टू इनर पार्ट ऑफ शेल. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला विचारलं काय होतं की कोणता वॉलने बनलेले असतात, तर ते आर एकेरी, सिंगल वॉल्ड आहेत त्या. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट पोर्शन. जोड्या लावा परत एकदा. आता जोड्या लावामध्ये इकडे आपल्याला टाईप्स दिल्यात, हॅलोटाईप, लॅक्टोटाईप, निओटाईप, आयसोटाईप, आणि इकडे नॉमिनक्लेचर विचारले. तर नॉमिनक्लेचरबद्दल आपण जेव्हा बोलतो, सो द नॉमिनक्लेचर ऑफ प्लांट्स ज्यावेळेस आपण बोलतो, तर नॉमिनक्लेचर ऑफ प्लांट्समध्ये ही जी मेथड वापरण्यात आली आहे त्या मेथडवरनं याला नावं दिलेली आहेत. तर सगळ्यात अगोदर होलोटाईप काय आहे, तर होलोटाईप हे स्पेसिमन आहे, टाईप स्पेसिमन, ज्याचं ओरिजिनल डिस्क्रिप्शन असतं, त्याला आपण सिंगल स्पेसिमन आणि सोबत आपण असं म्हणू त्याला की विथ ओरिजिनल डिस्क्रिप्शन, म्हणजे हे मूळ आहे, अर्थात जे ॲट द बिगिनिंग दिलं जातं मूळ नॉमिनक्लेचर, त्याच्याशी रिलेटेड होलोटाईप आहे. मग आपण चर्चा करूयात आयसोटाईपबद्दल. आयसोटाईप काय आहे, डुप्लिकेट स्पेसिमन आहे. आयसोटाईप इज द डुप्लिकेट स्पेसिमन, कुणाचा, होलोटाईपचा. बघा सिरियलनं जातोय आपण. होलोटाईप सिंगल स्पेसिमन विथ ओरिजिनल डिस्क्रिप्शन, त्याचा डुप्लिकेट स्पेसिमन होलोटाईपचा कोण असतो, आयसोटाईप असतो. मग आता आपण बोलूयात निओटाईपबद्दल. आता निओटाईप काय आहे,
सिंगल टाईप स्पेसिमन जेव्हा ओरिजिनल हरवतं, सिंगल टाईप स्पेसिमन वेन ओरिजिनल इज लॉस्ट. आणि मग येतं लॅक्टोटाईप. लॅक्टोटाईप कधी वापरला जातो? ज्यावेळेस होलोटाईप हरवतो. लॅक्टोटाईप ज्यावेळेस होलोटाईप हरवतो, त्याला आपण इथं डायरेक्ट 3 घेऊ. म्हणजे आता याच्यावरून तुम्हाला सिरियल लावता येईल. सिरियल काय आपलं 2 3 1 4. हे ज्या पर्यायात असेल तो पर्याय आपला अचूक असणार आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. पालाश हे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते. आता पालाश म्हटल्यानंतर क्लिक होणार नाही. नत्रस्फुरद पालाश, NPK, नायट्रोजन, पोटॅशियम, त्यातला आपल्याला पोटॅशियम अभ्यासायचा आहे. आता पोटॅशियमचे कामं काय आहेत किंवा फंक्शनिंग ऑफ पोटॅशियम काय आहे आपल्याकडे म्हणजे वनस्पतींच्या वाढीमध्ये, तर तो काय करतो? मूव्हमेंट ऑफ वॉटरमध्ये इन्व्हॉल्व असतो पोटॅशियम. त्याचबरोबर हा पोटॅशियम मूव्हमेंट ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याच्यासोबतच न्यूट्रियंट्समध्ये देखील, न्यूट्रियंट्सची जी मूव्हमेंट होते प्लांट्समध्ये, त्या कार्बोहायड्रेट्स अँड न्यूट्रियंट्सच्या मूव्हमेंटमध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याचबरोबर इट इज इन्व्हॉल्व्ड इन द एन्झाईम ॲक्टिवेशन. एन्झाईम ॲक्टिवेशनमध्ये हा इन्व्हॉल्व आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याचं जे आहे तर इट प्रोव्हाइड्स प्रोटीन. प्रोटीन कंटेंट जो आहे, प्रोटीन कंटेंटचा पुरवठा देखील हा वनस्पतींना करतो. आणि बेसिकली इट इज इन्व्हॉल्व्ड इन ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझम. म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझममध्ये देखील हा इन्व्हॉल्व आहे. मग आता याचे आपल्याला 1 2 3 4 5 फंक्शन्स कळलेत. तर त्यापैकी आता पर्यायामध्ये बघू. पाणी व क्षारांचे शोषण वाढविते. पाणी ऑब्व्हियसली बोललो तर आपण मूव्हमेंट ऑफ वॉटर. आणि अबाउट मिनरल्स देखील बोललो आहे आपण की कार्बोहायड्रेट, मूव्हमेंट ऑफ कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रियंट्स अँड मिनरल्समध्ये आहे तो. त्यानंतर इट इज इन्व्हॉल्व्ड इन ऑर्गॅनिक ॲसिड चयापचय क्रियेत. ऑब्व्हियसली ऑर्गॅनिक ॲसिड मेटाबॉलिझममध्ये तो आहे. अनेक संप्रेरकांना तो कार्यान्वित करतो. म्हणजे एन्झाईम ॲक्टिवेशनमध्ये देखील तो आहे. अर्थात 1 2 3 वरीलपैकी सर्व, ऑल द अबोव्ह. साईडला दिलेले आपण पोटॅशियमचे वर्क फंक्शन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. वनस्पतींच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्य असतात, त्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतो आपण? सो आपण जेव्हा वनस्पतींच्या शेंगाधारी वनस्पतींबद्दल बोलतो, दे आर कॉल्ड द लेग्युम्स, ज्याला आपण लेग्युमिनस प्लांट्स असं म्हणतो. सगळ्यांना आयडिया असेल अबाउट इट. ज्याला आपण काय म्हणू? लेग्युमिनस प्लांट म्हणतो. मग ह्या लेग्युमिनस प्लांटबद्दल आपण जेव्हा चर्चा करतोय तर दे आर फाउंड ऑन द रूट नोड्युल्स. लेग्युमिनस प्लांटमध्ये जी रंगद्रव्य आहेत किंवा ज्या गाठी आहेत, त्या पिगमेंट्स आहेत, त्या कुठं भेटतात आपल्याला? रूट नोड्युल्सवरती भेटतात. आता जनरली दे आर पिंक इन कलर. दुसऱ्याही कलरचे असतात, बट इन जनरल दे आर पिंक इन कलर. आणि हे रिस्पॉन्सिबल कोणासाठी आहेत? दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर नायट्रोजन फिक्सेशन. ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशनच्या व्यतिरिक्त ऑक्सिजन कॅरियर देखील म्हणू. आणि ऑब्व्हियसली ऑक्सिजन कॅरी करणाऱ्याला पण, जसं की आपल्याकडे हिमोग्लोबिन्स आहेत जे ऑक्सिजन कॅरी करतात, तसं वनस्पतीमध्ये कोण असतात? लेग हिमोग्लोबिन्स असतात. लेग हिमोग्लोबिन, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? आता विटॅमिन B12 म्हटल्याच्या नंतर आपल्याला विटॅमिन B12चे सोर्सेस माहीत असणं गरजेचं आहे. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ विटॅमिन B12 ॲज डिस्कस्ड? मीट असेल, फिश असेल, एग्ज असतील किंवा कुठली डेअरी प्रोडक्ट्स असतील. हे काय आहेत? विटॅमिन B12चे सोर्सेस आहेत. मग विटॅमिन B12 म्हणजे काय आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? कोबॅलामिन असं म्हणतो. विटॅमिन B12चं दुसरं नाव काय आहे? सायंटिफिक नेम आपण त्याला म्हणू, दॅट इज कोबॅलामिन. हा विटॅमिन B12 कसा असतो? वॉटर सोल्युबल आहे, म्हणजे पाण्यामध्ये त्याचं विरघळत होतो. इट प्लेज द इसेन्शियल रोल इन प्रोडक्शन ऑफ RBC. RBCच्या प्रोडक्शनमध्ये याचा की रोल आहे.
त्याचबरोबर इट प्लेज अ रोल इन फंक्शनिंग ऑफ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम जी आहे आपली, त्या नर्वस सिस्टमचं फंक्शनिंग देखील विटॅमिन B12 करतो. बट आता विटॅमिन B12चं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर ते स्ट्रक्चर असतं कोरिन रिंग स्ट्रक्चर असतं. इट इज बेस्ड ऑन द कोरिन रिंग स्ट्रक्चर. आणि या कोरिन रिंग स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल मेटल आयन ज्याला आपण म्हणतो, त्याचा जो सेंट्रल मेटल आयन आहे, तो सेंट्रल मेटल आयन किंवा ज्याला आपण त्याचा एलिमेंट म्हणू, मूलद्रव्य, तो असतो कोबाल्ट. तर प्रश्न काय विचारला आपल्याला, कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. ऑब्व्हियसली दिलेल्या पर्यायांपैकी कोबाल्ट हा जो आहे तो आपल्याला दिलेल्या विटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. इन्फेक्शियस हिपॅटायटिस सामान्यतः विष्ठा, तोंडावाटे, अन्न, पेय किंवा शेल मासा जो प्रदूषित पाण्यात राहतो, ज्याच्या पचनसंस्थेमध्ये विषाणू असतो, त्यांच्यामुळे प्रसारित होणारा रोग आहे. तर खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारणीभूत आहे. आता ज्यावेळेस आपण हिपॅटायटिसबद्दल बोलतो, हिपॅटायटिस, इन्फेक्शियस हिपॅटायटिस, हा हिपॅटायटिस हा आजार आहे जो की हिपॅटायटिस नावाच्या व्हायरसमुळेच होतो. हिपॅटायटिस नावाचा जो व्हायरस आहे त्याचे 5 टाईप पडतात. त्यामध्ये A, B, C, D आणि E असे 5 टाईपचे त्याचे व्हायरस असतात. पण आता हा जो आपल्याला हिपॅटायटिस सांगितला आहे तो काय सांगतोय आपल्याला, की हा जो हिपॅटायटिस आहे फिसल ओरल, बघा तिथं फिसल ओरल कंटॅमिनेशन ऑफ फूड, म्हणजे विष्ठा, तोंडावाटे, म्हणजे तोंडावाटे अन्न पेय जे आहेत किंवा विष्ठेवाटे याचा आपल्याला संसर्ग उद्भवतो. त्याचबरोबर हा कंटॅमिनेशन ऑफ फूडमधनं देखील होतो. अर्थात मोस्ट थ्रू द फेसेस ऑफ द पर्सन, जो आजारी पर्सन आहे त्या पर्सनच्या फेसेसमधनं ज्यावेळेस यात हा जो व्हायरस आहे तो पाण्यात विरघळतो आणि ते पाणी जर आपल्या शरीरात गेलं किंवा तसलं कंटॅमिनेटेड अन्न आपल्या शरीरात गेलं तर आपल्याला हा आजार जडतो किंवा उद्भवू शकतो. तर हा व्हायरस कोणता असणार आहे, मग हिपॅटायटिस A विषाणू म्हणू आपण त्याला. हा कुठल्या टाईपचा व्हायरस असणार आहे, हिपॅटायटिस A व्हायरस. आन्सर इट सेल्फ इन द क्वेश्चन आहे. सो द लास्ट क्वेश्चन फ्रॉम आवर दिस टेस्ट किंवा ह्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत. बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. जीवाणू बुरशी प्लास्टिकचे विघटन करणारे घटक आहेत आणि जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. आता हा प्रश्न आहे हायड्रोकार्बन डिग्रेडेशनशी निगडीत. मग डिग्रेडेशन ऑफ हायड्रोकार्बन्स जेव्हा आपण पाहतो त्यात डिग्रेडेशन टेक्स प्लेस ड्यू टू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिग्रेड करतात, कुठल्याही विघटन कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात, त्याला आपण म्हणू फंगी. कोणकोणते आहेत, फंगी, बॅक्टेरिया आणि अल्गी. ओके, मग हे काय करतात, कुठल्याही पदार्थाचं विघटन करतात किंवा त्याचं कोरोजन करतात, ज्याला आपण काय म्हणू, इन शॉर्ट इथं वर्ड दिला आहे बघा, डिटेरिओरेशन किंवा कोरोजन म्हणू आपण. तर मग डिटेरिओरेशन ज्यावेळेस आपण पाहतोय त्यात आपल्याला बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. यस, ऑब्व्हियसली फंगाय आर रिस्पॉन्सिबल फॉर द डिटेरिओरेशन ऑफ पेट्रोल. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅन डिटेरिओरिएट मेटल्स. ऑब्व्हियसली कुठल्याही सूक्ष्मजीवापासनं, मायक्रो ऑर्गॅनिझमपासनं मेटलचं डिटेरिओरेशन, विघटन किंवा करोजन म्हणू आपण याला, पर्यायी शब्द करोजन वापरू, ऑब्व्हियसली होतं. हा देखील ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर बॅक्टेरिया अँड फंगाय आर द एजंट्स ऑफ डिटेरिओरेशन ऑफ प्लास्टिक. प्लास्टिकचं जे विघटन आहे त्या विघटनामध्ये बॅक्टेरिया आणि फंगायचा की रोल प्ले होतो. हे देखील विधान अगदी बरोबर आहे. नाव इथं विचारलं आपल्याला, बॅक्टेरिया आर अनेबल टू डिटेरिओरेट कॉस्मेटिक्स. आता कॉस्मिया, फंगाय, मोल, अल्गाय जे आहेत ते याचं विघटन करू शकतात, कारण हे बनवलेत कशापासनं, युरिया डेरिव्हेटिव्हजपासनं बनलेले आहेत. युरिया डेरिव्हेटिव्हजपासनं कॉस्मेटिक बनलेले असल्यामुळे बॅक्टेरिया, फंगाय, मोल, अल्गी त्यांचं विघटन घडवून आणतात. इट मीन्स बॅक्टेरिया आर अनेबल म्हणजे करू शकत नाहीत, हे विधान चुकीचं आहे. ते करू शकतात. ABC वुड बी आवर. सो इन दिस मॅनर आपण 2016च्या STI पूर्व परीक्षेसाठी विचारलेल्या विज्ञान या घटकातील सर्व प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. If you like the explanations and the videos, please do share, like and subscribe our channel. भेटूयात उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या प्रश्नपत्रिकेच्या ॲनालिसिसशी.